सर्वांना नमस्कार. मास्टर विशालचं या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. परवाची एक महत्वाची अपडेट जी बातमी होती त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये 25,000 मुलींची फक्त भरती करणार, पोलीस भरती आणि विविध घोषणा ह्या मुलींसाठी किंवा महिलांसाठी करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामधून काल दिवसभरात आणि आज सकाळपर्यंत खूप मुलींचे मेसेज आले की सर हे खरंच आहेत का. काल सुद्धा मी याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे, पण ह्याचा गैरफायदा कोणी घेतला आणि ह्याच्यामध्ये खूप मुली अडकत आहेत याची नोंद घ्यायची आहे. आता ह्याचं हे दोन वाक्य जे बोललो मगापासून त्याचं एक मिनिंग आहे खूप मोठं. ते का, कशासाठी, कशा पद्धतीनं संपूर्ण विश्लेषण आपल्याला बघायचं आहे की यामध्ये काय सत्य आहे आणि ह्याच्यामध्ये मुलांनी अडकू नये याच्यासाठी हा व्हिडिओ असणार. लक्षात ठेवा, मुला मुलींनी दोघांनी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असता तर सुरुवातीलाच एक विनंती करतोय की आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय असतील किंवा योग्य मार्गदर्शन असेल हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गेले 4-5 वर्ष झालं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आपण अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये केलेला आहे. तर ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेम फडणवीसांसारखंच एक बाईट दिलं होतं, त्याच्या आधी 2022ला सुद्धा अशाच पद्धतीनं दोघांनी म्हणजे फडणवीस असतील आणि शिंदे असतील दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने बाईट दिलेली होती. आम्ही वयवाढ काढून दाखवणारच, आम्ही पोलीस भरती पाडून दाखवणारच, आम्ही असंच करणार, आम्ही तसंच करणार. त्यावेळी तर सत्यच होते. आता ते विधानसभेची जे काय ही आहे प्रचार सभा वगैरे सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अनलिमिटेड गोष्टी आहेत. अजून सुद्धा जरी त्या गोष्टीमध्ये तथ्य नसलं तरी सुद्धा सांगतोय, आपण जे बोलीन ते त्यांना खरं वाटत असतं समाजाला. म्हणून समाजाचा निर्णय किंवा वोटिंग कशा पद्धतीनं बदलता येतील यासाठी आमचा प्रयत्न अट्टहास चालू आहे, लक्षात ठेवायचा. तर त्यांनी काय सांगितलेलं होतं की 25,000 मुलींची फक्त भरती करणार म्हणून सांगितलं होतं, बरोबर. आता सोशल मीडियातून काय व्हायरल झालं किंवा विविध महाराष्ट्रातल्या अकॅडमी आता एवढ्याच चालू झाल्या की बघायला नको. परत एकदा चालवायला तर पाहिजेच, प्रत्येकाचा विषय आहे, त्याचा काही विषय नाहीये. पण ह्याच्यामध्ये 25,000 फक्त महिलांची भरती आहे. तुम्ही आता सगळं चालू केलंय की 25,000 भरती होणार आहे, पोलीस भरतीमध्ये मेगा भरती होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. तुम्ही समाजाला वेगळ्या गोष्टी सांगून जर ऍडमिशन करत असाल तर ते चुकत आहे आणि त्याला फसून जर तुम्ही ऍडमिशन करत असाल ते सुद्धा चुकीचं. लक्षात ठेवा. म्हणजे काय तर ऑफिशियल कोणतीही गोष्ट नाही आहे. बोलताना फक्त आपला अजेंडा असतो निवडून यायच्या अगोदर की आम्हाला काय करायचंय पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला 25,000 महिलांची भरती करायची आहे. तर मग वर्षाला झाल्या 5,000, एका वर्षाला 5,000 महिलांची भरती एकंदरीत. ओके, अशा पद्धतीनं ह्या सुद्धा जागा तुटपुंज आहेत, लक्षात ठेवायचं. एवढ्या काही जास्त नाहीत, पण दिसताना 25,000 आकडा हा मोठा दिसतोय. हा एक वेगळ्या पद्धतीने फॅक्टर आहे, याच्यावरती बोलण्यात काही अर्थ नाहीये, पण सांगतोय. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या प्रचार सभेमध्ये हे बाईट केलं 25,000, त्यानंतर विविध मुलींनी किंवा त्यांना आनंद झाला. अकॅडमी पण लगेच उचलून धरला मुद्दा. प्रत्येक अकॅडमीने चालू केलं. आता अकॅडमीमध्ये भरती होणार, हे होणार, ते होणार, मोठमोठ्या प्रमाणात जागा सुटणार आहेत, असं होणार, तसं होणार. काही मुलींनी ऍडमिशन पण घेतले आणि आता ही मुलं महिने अडकून राहणार आहेत, खितपत राहणार आहेत, पैसे सुद्धा वाया जाणार आहेत. मी असं का बोलत असेल की आम्ही पण रन करतोय, आम्हाला सुद्धा माहित आहे. पण ह्याच्यामध्ये आम्ही सांगत असताना कुठेही किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल की या असं कधीच करत नाही. आपल्या स्किलवरती, आपलं जे काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरती मुलं यायला पाहिजेत. बाकी सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ढिगानं ऍडमिशन करणं. भरती 2025ला आहे. एका मुलगीला जर प्रॉपर लक्ष देऊन कोचिंग केलं तर 2 महिन्यामध्ये ते पोरग बसायलाच पाहिजे. 2 ते 2.5 महिन्यामध्ये टार्गेट देऊन त्या मुलग्याला भरती करावंच लागेल, लक्षात ठेवा. असं आपलं टार्गेट असतं आणि आपल्याकडे आल्यानंतर महिन्या 32 दिवसांमध्येच टार्गेट आहे आपल्याकडे. सेंट्रल गव्हर्नमेंटला 450 पोरांमध्ये 12 नंबरला 10 नंबरला मुलं ही 32 दिवसांमध्ये आलेलं आपलं रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवायचं. आता ते डिफेन्समध्ये आहेत, आर्मीला वगैरे. तर अशा पद्धतीनं कालपासून जे वारं सुटले त्या भरतीबद्दल, एक तर पहिली गोष्ट चुकीची म्हणजे एकनाथ शिंदेने जो आकडा फेकलेला आहे तोच चुकीचा आहे आणि त्याला कोणत्याही पद्धतीनं तथ्य नाही, लक्षात ठेवायचं. कारण की मी काल सुद्धा व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की त्यांनी फक्त सांगावं आपल्याला की कुठून ते कुठपर्यंतच्या 25,000 जागा फक्त महिलांच्या रिक्त आहेत, बस संपला विषय. हे सांगू शकणार नाही. त्यांचा फक्त अजेंडा आहे पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही 25,000 जागा आमची भरती आम्ही करणार आहोत, अशा पद्धतीने. तोच मुद्दा सगळ्यांनी घेतला, तोच मुद्दा
लगेच बॅनरवरती आला, तोच व्हायरल झाला आणि लगेचच समाजामध्ये एक चुकीचा मेसेज व्हायरल झाला. तिथून पुढं मग गर्दीच गर्दी ऍडमिशनला बघायला नको. मुला मुलींची मेसेज, सर हे अकॅडमी आहे, चांगली आहे का, ऍडमिशन घेऊ का, काय करू का, या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत, त्याला आम्ही काही सांगू शकत नाही. आपल्याकडून जेवढं जमेल तेवढं तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तुम्ही किती वाचायचं किती फसायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. विचार करा, आपलं वय 19-20 प्लस आहे, कोणाचं 28 पर्यंत आहे, 30 पर्यंत आहे, कोणाच्या 2 भरत्या असेल, कोणाच्या 4 भरत्या असेल, कोणाची पहिली असेल. तर तुम्हाला 1600 मीटर 100 मीटर आणि शॉर्टपुट बेसिक लेवलला जर समजत नसेल तर आपण भरती कशा पद्धतीने करू शकेल. आपलं वय किती आहे, आपल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण जर 18 प्लस असेल तर आपली कमीत कमी 12वी झालेली असतेच असते. मग 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 पर्यंत जर आपण 12वी लेवलचा पोर्शन जो पोलीस भरतीसाठी आहे आता तो जर जमत नसेल तर मग विचार करा ना की काय गरज आहे आपल्याला लावायची. 1-2-4 मार्काने आम्ही वेटिंगला राहतोय म्हणजे आपण काही लई कमी नाही, लक्षात ठेवा. थोडंसं ज्या गोष्टी आपण चुकतोय त्याच्याकडे जर फोकस केला तर काय जायची गरज नाहीये. अकॅडमी म्हणजे काय की तुमच्या हातांमध्ये तासनतास असणारा मोबाईलला पहिला बंदी गाठली जाते. तिकडून तुम्हाला वळवलं जातं रनिंगकडं, प्रॅक्टिसकडं, स्टडीकडे वगैरे वगैरे वगैरे. हेच आहे. हे तुम्ही घरात बसून स्वतःला जर रूल्स गाठले तर पुढे जायची गरज नाही आणि तुम्ही सुद्धा हुशार आहात, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं मुला मुलींचे जे मेसेज आलेत की सर खरंच आहे का, ऍडमिशन घेतलेले आहेत, आता आमचं काय होणार आहे. मग मी त्यांना जे मार्गदर्शन ह्याच्या आधी सुद्धा केले ते आता सुद्धा करतोय की भरती डिसेंबरला पडू दे, जानेवारीला पडू दे, फेब्रुवारीला पडू दे, डिसएडव्हान्टेज हे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. भरती पडायला सुद्धा 2025चा मिड येईल म्हणून मी एका व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की 3-4 महिने पहिले हे जर सरकार बदललं तर पुढच्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला वेळ होणार आहे. मग फिजिकल चालू होईल, एंडिंगला सुद्धा सुरू होऊ शकतो. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही जर 10 महिने जर अडकून राहिला, एक पैसा वेस्ट झालं, बाकी सगळ्या गोष्टी वेस्ट झाल्या, नंतर भरती पडायला नाही लागली तर मग त्या लोकांवरती अविश्वास यायला तयार होतो आणि त्याच्यामधून आपलं मानसिक खच्चीकरण करायला किंवा व्हायला सुरुवात होते. मग त्याच पद्धतीनं आतापासून कशाला जात आहे, तिथं दाव्याला बांधलं जात आहे. घरात मोकळीशीर हवेमध्ये आपल्या आपल्या वातावरणामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि तो डेव्हलपमेंटचा प्रयत्न हा सगळ्यात मोठा आणि तो सगळ्यात फास्ट असतो. समजलं काय म्हणतोय. त्यामुळे तुमचे जे मेसेज आले, आता समाजामध्ये काय विकलं जातं ह्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. पण मला सुद्धा काही मुलांनी पापलेट असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात ज्या झालेल्या आहेत किंवा व्हिडिओ पण आलेले आहेत. आता युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा काही युट्यूबचे व्हिडिओ मला पण शेअर केले लिंक विद्यार्थ्यांनी की सर यांनी काय सांगितले बघा की 25,000 फक्त महिलांची भरती आहे, इथे यांनी 25,000 भरती डिसेंबरलाच पाडणार म्हणून सांगितले. ते काय बोललेत, कशासाठी बोललेत, कधी बोललेत आणि 25,000 फक्त महिलांची भरती आहे, तिथं तुम्ही पुरुषांची पण जोडला आणि डिसेंबरमध्ये पडणार म्हणून सांगताय. अरे मग काय चाललंय. तुमच्या हातामध्ये सोशल मीडिया, लक्षात ठेवा. तुम्हाला काही ना काही मुलं हजारो असतील तर तुम्हाला मानत असतात. त्यामुळं एक एक शब्द बाहेर टाकत असताना रात्रभर विचार करावा लागतो आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन किंवा हेतू किंवा ते चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. आता आम्ही सुद्धा सोशल मीडिया हँडल करतोय, आम्हाला सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने करायचं, कारण की आमचा बेसच गेले 15 वर्ष स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे आपली एक एक बातमी का खरी ठरते हे सगळं तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता सुद्धा मुंबईमध्ये राहून काल संध्याकाळपर्यंत भरती कक्षला भेट देऊन सुद्धा अजून सुद्धा मला तळमळ आहे की पोरांना योग्य ती माहिती कशा पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचवता येईल, जेणेकरून मुलं फसणार नाहीत आणि त्या गोष्टीचा फायदा त्या मुला मुलींना होईल, जेणेकरून मुंबईला आपली 100, 200, 300 प्लस मुलं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून भरती होते. बस एवढाच हेतू आहे, बाकी काहीच हेतू नाही. त्यांच्याकडून पैसे घेणं, हे घेणं, ते घेणं, त्यांना बघायला सुद्धा नसतोय आपण, लक्षात ठेवा. त्यामुळे आपलं काम हे प्रामाणिक असावं आणि एकदा जर विश्वास बसला मुला मुलीचा तर परत तो जात नाही याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं मगापासून जे सांगितलं की आता ह्या गोष्टी सुरूच होणार आहेत डिसेंबरला, तर बघायला नको, सगळीकडे फुल होऊन जातं. फीज बघायला गेलं तर ढिगानं फी असते. त्यामुळं काय करायचं, कसं करायचं हे सगळं तुमच्या हातात आहे. त्यांचा तो बिझनेस आहे, राजकारणी असू देत किंवा अकॅडमी असू दे किंवा कुणी असू देत. आम्ही पण रन करतोय, 26 वर्ष झालं. आपल्याला सुद्धा माहिती आहे, त्यातले 14-15 वर्ष माझे सुद्धा पूर्ण झालेले आहेत. पण अजून सुद्धा एक विषय असतो की आपण कोचिंग करत असताना, आपण गायडन्स करत असताना, आपण बोलत असताना आपल्याकडे लोक आकर्षले पाहिजेत. आपण त्यांना सांगून या 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 भरती करतो, या भरती करतो, या असं काही नसतं. हजारो सुद्धा विद्यार्थ्यांच्या तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत की सर ऍडमिशन करूपर्यंत सगळं सांगतात, नंतर जी चांगली मुलं असतात, चांगली मुली असतात त्यांच्यावर फक्त फोकस केलं जातंय, नंतर आम्हाला कोणी विचारत नाही. मी अशा पद्धतीने त्यातलं एक पॉलिटिकल किंवा त्यातलं सुद्धा एक बिझनेस व्ह्यू सुद्धा वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. कारण की महाराष्ट्रातल्या टॉपच्या अकॅडमींना सुद्धा मी फिजिकलला ट्रेनिंग द्यायला होतो, याची नोंद घ्यायची आहे.
त्यामुळं आतल्या काही गोष्टी तुम्हाला सांगत नाहीत, पण तरी सुद्धा जे काही कालची जी बातमी आली त्याच्यावरून चुकीचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. पहिली गोष्ट म्हणजे 25,000 फक्त महिलांची भरती आहे, तिथं मुला मुलींची भरती नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं काही युट्यूबवाल्यांनी पण सांगून टाकले की डिसेंबरमध्ये 25,000 मुला मुलींची भरती होणार आहे. ते पहिला बाईट बघा, त्यांनी काय म्हटले बघा, आणि त्यांनी महिलांनाच का पॉइंट ऑफ व्ह्यू केले बघा. त्याच्यावरून तुम्ही ठरवा की कोणतीही योजना असू दे किंवा काही असू दे, किंवा बाकी सगळीकडे 50% आरक्षण करण्याचा प्रयत्न महिलांसाठी ते करत आहेत. वेगवेगळा अजेंडा त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यामधून एक लक्षात घेता, महिलांसाठी फक्त हे सगळं सुरू आहे. पुरुषांचा विषय थोडासा पाठीमागे, लक्षात ठेवा. जे आहेत ते मांडायला काय प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवा. पण उद्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुरुषांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होणार, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं सोशल मीडियाच्या बाबतीत आणि बाकी सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला मी या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. तर सुद्धा मुला मुलींचे मेसेज येतात, सर आतापासून जाऊ का, जॉईन करू का, असं करू का, तसं करू का. सगळं तुमच्या वरती डिपेंडिंग आहे. आम्ही काही सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय की भरती कधी पडणार, त्याच पद्धतीनं ती ऍक्च्युअलमध्ये सुरू कधी होणार, आणि तुम्हाला आतापासून जाऊन बसायची तिथं गरज आहे का. एक गोष्ट, भरती ज्यावेळी पडेल त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला 1 महिना, त्यानंतर 1-2 महिने अजून सुद्धा मिळतात. 3 महिने जर मिळाले तर 3 महिन्यामध्ये सुद्धा 0 असलेला मुलगा 70% 80% मार्क हा फिजिकलला मिळवायलाच पाहिजे. ज्यावेळी आमच्याकडे ऍडमिशन होतं त्यावेळी आम्ही अशाच पद्धतीने फोकस करत असतो. जो पाठीमागे राहत असतो त्यांच्याकडे जास्त फोकस असतो, कारण पुढचा जाणार हा दिवसे गणित त्याची प्रगती ही होतच असते. पण पाठीमागे राहणाऱ्यांचा सुद्धा विचार करता यायला पाहिजे. तर त्याला अकॅडमी म्हणतात, तर त्याला इन्स्ट्रक्टर म्हणतात, प्रशिक्षक म्हणतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं पाठीमागलं जे काही सांगितले ते लक्षात ठेवा. ह्याच्या पाठीमागे जवळजवळ आता 10 मिनिटं होऊन गेले. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत की कशा पद्धतीनं आपल्याला या जाळ्यांमध्ये फसायचं की नाही फसायचं, किंवा आतापासून जरी सुरुवात केली तुम्ही 1-1 तास, 1.5 तास, 2-2 तास, सिरियसली अजिबात कुठेही जायची गरज नाही. मी माझ्याकडे या म्हणतच नाही, मी सुद्धा मुलांना घेतच नाही. माझ्याकडे या म्हणायची गरज नाही, कारण आमची स्पोर्ट्सवालीच कमी मार्कांमध्ये सुद्धा होऊन जातात पटापट. तरी सुद्धा ह्या दृष्टिकोनातून कधीच विचार करत नाही. जेवढे येतील तेवढे त्यांना मार्गदर्शन करून त्यांना भरती करायचा प्रयत्न आपण आतापर्यंत केलेला आहे. सेंट्रलला असलेले शेकडो हजारो मुलं सुद्धा आहेत डिफेन्सला, स्टेटला सुद्धा ढिगाणं आहेत. त्यामुळं कधी सांगत बसत नाही किंवा मार्केटिंग करत बसत नाही, या लक्षात ठेवा. त्यामुळं किती फसायचं, काय करायचं, किंवा सर होईल का असंच डिसेंबरला होणार म्हणून सांगितले 25,000 भरती, पण ती बातमीच तुम्हाला कळायला नाही. तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊन बसलाय. पहिला बातमी तर बघा, त्यांनी सांगतात म्हणून लगेच विश्वास कसा ठेवला तुम्ही. 25,000 फक्त महिला भरती आहे, पुरुषांचा विषयच काय नाही याच्यामध्ये, लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं ज्या गोष्टीकडे तुम्ही वळताय ती गोष्टी विचार करा, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, खरंच असं आहे का, किंवा 1-2 लोकांचे मार्गदर्शन घ्या की त्या बातमीमध्ये किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताच काय बोलले, विधानसभेच्या तोंडावरतीच का बोलले, कारण त्यांना निवडून यायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता तो त्यांचा मॅटर झाला, अकॅडमीचा मॅटर झाला, त्याच बाईटवरती आपण इकडे ऍडमिशन करून घेऊन 8-10 महिने जरी दुकान चाललं तरी सुद्धा चालतंय आपलं. अशा पद्धतीनं सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे विनंती करतोय, आतापासून जाऊन कुठेही फसू नका. मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही सुद्धा मोठे आहात. त्यामुळं योग्य ते निर्णय घ्या. आतापासून स्वतःला काही रूल्स रेग्युलेशन घाला. अकॅडमी म्हणजे काय ते पण सांगितलं, तिथं का जावं, कोणी जावं, याच्यावरती नंतर मी सांगेन. पण आतापासून जर तुम्ही चालायला लागलात तर उद्या तुमची अर्धी वाट ही भरती पडतानाच संपलेली असेल. त्याच्या पुढे मग तुम्हाला खूप प्रगती करता येईल, याची नोंद घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. त्या बातमीमधील तथ्य, सत्य सगळंच तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलांना लावला चुना, पोरांना लावला चुना, हे वाक्य मी सांगितलेलं होतं, आणि ते रिअलमध्ये आहे, लक्षात ठेवा. कारण की विधानसभेच्या तोंडावरती ना फडणवीसांनी भरती पाडली, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी भरती पाडली. फक्त आणि फक्त चुना लावायचं काम केलं. वेळ ढकलत नेली. आचारसंहितेच्या अगोदर 1 दिवस सुद्धा वाटत होतं पडेल, पण कोणत्याही पद्धतीने भरती पाडलेली नाहीये. त्यामुळं या लोकांवरती किती विश्वास ठेवायचा आणि काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत आहेत. सो जेवढं होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत आपलं जे प्रबोधन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. विषय आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतो, ह्या आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीने शेअर सुद्धा करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करायचं आहे. यानंतरचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की सीपी मुंबईची लेखी परीक्षेबद्दल जे काही महत्त्वाची अपडेट आहे काल संध्याकाळपर्यंतची, ती तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.